नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एका अगदी महत्त्वाच्या पंचकर्माबद्दल बघणार आहोत आणि ते पंचकर्म आहे बस्ती. आयुर्वेदामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ही 5 पंचकर्म सांगितले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान हे बस्तीला दे. आता गेले काही वर्ष आयुर्वेदाचं प्रॅक्टिस करत असताना अनेक रुग्णांच्या मध्ये ह्या बस्ती चिकित्सेचा यशस्वी वापर मी केलेला आहे. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशीही लक्षात आली की ज्या वेळेला आम्ही एखाद्या पेशंटला बस्ती ह्या पंचकर्माविषयी सांगतो, त्याला ते गरजेचं आहे, त्याने ते करून घ्यावं असं सांगतो, त्यावेळेला पेशंटच्या डोळ्यासमोर एक प्रश्नचिन्ह येतं की नेमकं बस्ती करणार म्हणजे काय करणार, त्याच्याविषयी गूढ असतं. आणि मग आम्हाला त्या पेशंटला अगदी सविस्तरपणे बस्ती हे पंचकर्म कशासाठी आणि कसं केलं जाणार हे सांगावं लागतं. आता पेशंटच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याच शंका कदाचित तुमच्या मनामध्ये सुद्धा असू शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती करून देण्याचा प्रयत्न करणार आहे की बस्ती हे पंचकर्म नक्की काय आहे. आयुर्वेदामध्ये बस्तीला जेवढं महत्व आहे तेवढं क्वचितच इतर कुठल्याही पंचकर्माला दिलेलं आहे. बस्तीला अगदी थोडक्यात एनिमा असं म्हटलं जातं, म्हणजेच गुदद्वारामार्गे औषध सोडून ह्यामध्ये उपचार केले जातात. आता गुदद्वारामार्गे औषध सोडत असताना कधी त्याच्यामध्ये काढे असतील, दूध असेल, औषधी तेल असतील, औषधी तुप असतील, ह्यांचा वापर केला जातो. बस्ती हे पंचकर्म हे तिन्ही दोषांच्यासाठी केलं जातं, म्हणजे वात, पित्त आणि कफ. पण त्यातल्या त्यात सुद्धा वात दोषासाठी बस्तीचा खूप चांगला फायदा होतो. बस्तीचं जे स्वरूप आहे ज्याच्यामध्ये आपण गुदद्वारामार्गे औषध सोडतो, तर त्याच्यासाठी अशी वेगळी दिशा निवडण्याचा, औषध वेगळ्या दिशेने देण्याचं कारण असं आहे की बस्तीचं काम हे वातदोषावरती होत असल्यामुळं वातदोषाचं मुख्य स्थान हे आपल्या शरीरामध्ये बेंबीच्या खाली सांगितले, म्हणजे थोडक्यात पक्वाशयात सांगितलेलं आहे. आणि म्हणून पक्वाशयात असणाऱ्या वातावरती जर लवकर काम व्हायचं असेल तर गुदद्वारामार्गे औषध सोडलं तर ते व्यवस्थित होईल, म्हणून बस्तीचं हे पंचकर्म सांगितलेलं आहे. बस्तीचा हा उपचार करत असताना अनेक प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये निरोह बस्ती आहे, अनुवासन बस्ती आहे, मात्रा बस्ती आहे आणि त्याचबरोबर उत्तर बस्ती सुद्धा आहे. निरोह बस्तीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये औषधी काड्यांचा वापर केला जातो. औषधी काडे बनवले जातात आणि अंदाजे 700 मिली, 800 मिली आणि काही वेळेला तर 1 लिटर ह्या प्रमाणात हे काढे गुदद्वारामार्गे पक्वाशयात सोडले जातात. पक्वाशयात गेल्यानंतर पक्वाशयामध्ये साचलेल्या दोषांना हे काढे बाहेर घेऊन येतात आणि अगदी औषध पोटामध्ये सोडल्यानंतर 15 ते 20 मिनिटात पोट साफ होतं आणि दोष आणि काढा पूर्णपणे निचरावून निघून जातो. म्हणजेच निरोह बस्ती हा पोटामध्ये जास्त वेळ राहत नाही. ह्याच्या अगदी उलट अनुवासन बस्तीचा प्रकार आहे. अनुवासन बस्तीमध्ये औषधी तेलाचा आणि औषधी तुपांचा वापर केला जातो आणि कमी प्रमाणामध्ये ही औषधी तेल आणि तुप गुदद्वारामार्गेच पोटामध्ये सोडली जातात. पोटामध्ये सोडल्यानंतर हे तेल किंवा तूप लगेच बाहेर येत नाही. काही वेळेला 5 तास, काही वेळेला 7-8 तास, तर काही वेळेला अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा हे औषध पोटामध्ये राहतं आणि पोटामध्ये किंवा थोडक्यात शरीरामध्ये जे दोष वाढलेले असतात, ज्यांचा इम्बॅलन्स झालेला असतो, त्यांना व्यवस्थित करण्याचं काम केलं जातं. हे जे दोन्ही प्रकार आपण बघितले, निरोह बस्ती आणि अनुवासन बस्ती, ह्या दोन्हीमध्ये काही पथ्य पालन करणं गरजेचं असतं. काही म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी पथ्य ह्यांच्यामध्ये आपल्याला पाळावी लागतात. पण ज्यांच्यामध्ये असे पथ्य पाळणं शक्य नाही, ज्यांना काही आजार असे आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला बरेच दिवस बस्ती द्यायचा आहे, त्यांच्यामध्ये मात्रा बस्ती हा तिसरा प्रकार वापरला जातो. ह्याच्यामध्ये तेल किंवा तूप अगदी कमी प्रमाणात गुदद्वारामार्गे सोडलं जातं. ते बाहेर येण्याची अपेक्षा नसते. पोटामध्ये जर ते शोषून घेतलं तर त्याचं औषधाप्रमाणे चांगलं काम होतं आणि ह्या उपायामध्ये पेशंटला त्याची दगदग धावपळ असेल तर पथ्य पाणी पाळण्याची सुद्धा अपेक्षा नसते. आता हे जे 3 प्रकार आहेत, ह्या तिन्हीमध्ये गुदद्वारामार्गेच औषध सोडलं जातं. पण जो चौथा प्रकार उत्तर बस्तीचा आहे, ह्याच्यामध्ये मात्र स्त्री किंवा पुरुषांच्या जननेंद्रियांच्या द्वारे हे औषध आतमध्ये सोडून मग उपचार केले जातात. ह्याच्यामध्ये स्त्रियांचे पाळीचे विकार असतील, त्याचबरोबर इनफर्टिलिटी असेल, पुरुषांच्या मध्ये शुक्रधातूचे विकार असतील, ह्यांची चिकित्सा केली जाते. आता ह्या व्हिडिओमध्ये प्राधान्याने आपण गुदद्वारामार्गे सोडले जाणारे जे बस्तीचे 3 प्रकार आहेत, निरोह बस्ती, अनुवासन बस्ती आणि मात्रा बस्ती, ह्यांच्याबद्दलच डिस्कस करणार आहोत. आता हे जे बस्तीचे उपाय आहेत हे केल्यानंतर आपल्याला कोणते फायदे होतात, तर ह्याचा विचार जर करायचा म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर लिस्टच येईल इतके आजार आहेत की ज्याच्यातून आपण बस्तीद्वारे सुटका मिळवू शकतो. बस्ती ही एक डिटॉक्स एलिमेंट म्हणून काम करते, म्हणजेच शरीर शुद्धीकरणाचं काम करते. शरीरातील
वाढलेल्या दोषांचा निचरा ह्याच्यातून होतो, त्याचबरोबर धातूंच्या मध्ये जे काही दोष संचित झालेले आहेत ते सुद्धा ह्याच्यातून बाहेर पडतात. अगदी ज्यांच्यामध्ये मेद धातू जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्या मेदाचा निचरा करण्यासाठी, मेदाचं लेखन करण्यासाठी सुद्धा बस्तीचा खूप चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो. थोडक्यात जाड व्यक्तीला बारीक करायचं असेल तर बस्ती काम करते. पण ह्याच्यामध्ये एक विरोधाभासी विधान पण मी करतो की जसं बस्ती जाड व्यक्तीला बारीक करते तसंच बारीक व्यक्तीला जाड करायचं असेल तरीही बस्तीचेच उपचार काम करतात. फक्त दोन्ही वेळेला त्या बस्तीमध्ये वापरलेलं औषध वेगळं वेगळं असतं. बस्तीबद्दल सांगतानाच असं सांगितलंय की बस्तीच्या काही प्रकारांच्या मध्ये शरीर शुद्धी होते, काही प्रकारांच्या मध्ये शरीरातील वाढलेले दोष शरीरामध्येच कमी केले जातात. काही बस्तीचे प्रकार हे बृहन करण्याचं म्हणजेच आपल्याला पोषण द्यायचं काम करतात, तर काही बस्तीचे प्रकार शरीरामधल्या नको असलेल्या घटकांना बाहेर काढण्याचं काम करतात. त्यामुळे हा एक मोठा फायदा आपल्याला बघायला मिळतो. बस्तीचा जो दुसरा फायदा आपल्याला दिसून येतो तो आहे वात दोषावरती बस्तीचं होणारं काम. आपल्याला माहिती आहे की वाताचे अनेक आजार असतात, सायटिका आहे, मणक्यांचे अनेक विकार आहेत, पॅरालिसिस आहे, त्यांच्यामध्ये बस्तीचा खूप चांगला फायदा होतो. अस्थिमज्जागत विकार म्हणजेच हाडांची झीज होणे, आजकाल एव्हियन सारख्या तक्रारी आहेत, गुडघ्याची झीज आहे, ह्यांच्यामध्ये तर बस्ती एक गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणून वापरली जाते. तसंच न्यूरोलॉजिकल डिसीजेस म्हणजेच मज्जा धातूंच्या विकारामध्ये सुद्धा बस्ती खूप फायदेशीर राहते, ज्याच्यामध्ये पार्किन्सोनिझम आहे, तसंच अल्झायमर डिसीज आहे, यांच्यामध्ये सुद्धा बस्तीचं खूप चांगलं काम होतं. पचनाच्या विकारांच्या मध्ये वारंवार ढेकर येत असतील, मलबद्धता असेल, पोटात गॅस साठून राहत असेल, अपचन वारंवार होत असेल तरीही बस्ती अगदी सुंदर परिणाम आपल्याला देते. त्याचबरोबर एक अँटी एजिंग टेक्निक म्हणून बस्तीचा वापर होतं. आपण बघितलं की बस्ती धातूंचं पोषण करण्यासाठी सुद्धा काम करतं, त्याचबरोबर नको असलेल्या घटकांचा निचरा करतं. साहजिकच आपल्या शरीरामधले जे सप्त धातू आहेत त्यांचं कार्य चांगलं झाल्यामुळं व्यक्तीला एक निरोगी ठेवण्याचं, दीर्घायुष्य करण्याचं काम सुद्धा बस्ती करतं. वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, आमवात आहे आणि अनेक संधिवाताचे वेगवेगळे प्रकार आहेत, ह्यांच्यामध्ये तर बस्तीचा वापर केलाच जातो. उलट वाताचे विकार म्हटले की आपल्याला सांधेदुखीच डोळ्यासमोर येते आणि त्याच्यामध्ये बस्ती ही अगदी चांगलं काम करणारी ठरते. स्त्रियांचे पाळीचे विकार असतील, इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व असेल, कंबरदुखी असेल, त्याचबरोबर पाळीच्या दिवसांच्या मध्ये येणारा थकवा असेल, ह्यांच्यामध्ये सुद्धा बस्ती अगदी उत्तम रिझल्ट देणारी ठरते. आपल्याला मानसिक ताणतणाव आजकाल अनेकांना असतो, मानसिक ताणतणावामुळे झोप लागत नाही, निद्रानाशाचे विकार असतात, ह्यांच्यामध्ये सुद्धा बस्तीचा खूप चांगला फायदा होतो. एक स्ट्रेस रिलिव्हंट म्हणून सुद्धा बस्तीचं काम होतं. आता एवढे सगळे फायदे आहेत आणि मला आज वाटलं की चला पटकन जाऊयात आणि आज बस्ती घेऊयात, तर कुठल्याही पेशंटला असं करता येणार नाही, कारण बस्तीचे जे निरूह आणि अनवसन हे दोन प्रकार आहेत. हे बस्तीचे प्रकार करण्याकरता काही पूर्वतयारी गरजेची असते. म्हणजेच कुठल्याही पेशंटला जर बस्ती द्यायची असेल, स्नेहन आणि स्वेदन केलं जातं. थोडक्यात स्नेहन म्हणजे औषधी तेलांचा मसाज आणि स्वेदन म्हणजेच औषधी काड्यांची दिली जाणारी स्टीम. हे दोन्ही उपचार केल्यानंतरच मग कुठल्याही पेशंटला आपल्याला बस्ती देता येतो. ते सुद्धा बस्तीत देत असताना त्याला जर निरोग बस्ती द्यायचा असेल, म्हणजेच काड्याचा बस्ती जर द्यायचा असेल तर त्यानं पोट रिकामं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच ज्याचं पोट रिकाम आहे त्याच व्यक्तीला आपण काड्याचा बस्ती देऊ शकतो. तर जो प्रकार आहे अनुवासन बस्तीचा, ज्याच्यामध्ये तेल किंवा तूप कमी प्रमाणात सोडलं जातं, ह्या बस्तीच्या अगोदर मात्र पेशंटनं व्यवस्थित जेवलेलं असणं गरजेचं आहे आणि जेवल्या त्यानं बस्ती घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला पेशंट थोडंसं दुर्लक्ष करतात, काहीतरी थोडंफार खातात आणि बस्तीला येतात. तर इथं सुद्धा पेशंटनं अगदी व्यवस्थित जेवण करणं अपेक्षित आहे. बस्तीला येत असताना थंड वारा, ऊन, त्याचबरोबर पाऊस यांचा संपर्क शक्यतो टाळायला हवा. बस्तीचा उपचार करत असताना खाण्यापिण्याची जी काही पथ्ये सांगितलेली असते ती सुद्धा व्यवस्थित त्यानं सांभाळायला हवे. बस्तीविषयी एवढं ऐकल्यानंतर सुद्धा अनेक वेळेला पेशंटच्या काही शंका आम्हाला येतात आणि त्या शंका मी नोट डाऊन करून आणलेल्या आहेत की कुठल्या कुठल्या शंका पेशंटच्या मनामध्ये असतात. आता हा व्हिडिओ अनेक पेशंटना सुद्धा सांगत असतोय, त्यामुळे त्यांच्याच शंका ह्या तुम्हाला पडलेल्या शंका आहेत हे गृहीत धरून मी माझ्या परीने त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिला प्रश्न पेशंट विचारतात की बस्तीचा उपचार जर घ्यायचा असेल तर त्यावेळेला काही वेदना होतात का? बस्तीचा उपचार करत असताना आजकाल चांगले कॅथेटर्स वापरले जातात, त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या वेदना, कुठल्याही पद्धतीचा त्रास जर व्यवस्थित बस्ती दिला तर पेशंटला अजिबात होत नाही.
त्याचबरोबर बस्ती किती दिवस घ्यायची हाही प्रश्न असतो. तर तुमचं आजार, तुमचं वय, त्यावेळेचं वातावरण, तुमची ताकद किती आहे, ह्या सगळ्याला अनुसरून तुम्हाला किती दिवस बस्ती द्यायचं आहे हे ठरवलं जातं. जसं की 7 दिवस असेल, 10 दिवस असेल, 15 दिवस असेल, काही वेळेला तर अगदी 30-30 दिवसांच्या पर्यंत सुद्धा बस्तीचा उपचार करावा लागू शकतो. तुमच्या डॉक्टरांचा त्याच्यासाठी योग्य पद्धतीने सल्ला तुम्ही घ्या. त्याचबरोबर आणखी एक शंका आहे की बस्तीचा उपचार आम्ही घरातल्या घरात करू शकतो का? चे काढे बनवणे, बस्तीची तेलं बनवणे थोडंसं क्रिटिकल काम आहे, म्हणजेच हे फक्त डॉक्टर्स करू शकतात. त्याचबरोबर बस्ती देणं, त्यानंतरचे त्याची लक्षणं तपासणं, नाडी तपासणं हे सुद्धा तुम्ही घरामध्ये करू शकत नाही. त्यामुळे बस्ती हे योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच घ्या. त्यानंतरचा आणखी एक प्रश्न आहे की बस्ती घेण्यासाठी वयाचं काही बंधन आहे का? तर शक्यतो 10 वर्षाच्या आतमध्ये आणि 70-80 वर्षाच्या वरती बस्ती ही दिली जात नाही. अगदीच गरजेचं असेल, अगदीच आजार तसाच असेल तर काही अपवादात्मक वेळेलाच ह्या वयोगटातल्या व्यक्तींना, अगदीच लहान आणि अगदी वृद्ध लोकांना बस्ती दिली जाऊ शकते. त्याचबरोबर बस्ती ही कुठल्या सीझन मध्ये करावी? तर बस्ती हा वातदोषासाठी शक्यतो केला जाणारा उपाय आहे. त्याच्याबरोबर पित्त आणि कफासाठी सुद्धा त्याचं चांगलं काम होतं, पण तरी सुद्धा वातदोषासाठी जास्त काम होत असल्यामुळे वातदोष वाढण्याचा जो ऋतू आहे, पावसाळ्याचे दिवस, त्यांच्यामध्ये तुम्ही बस्ती करून घेऊ शकता. जे लोक बस्तीचा उपचार घेतात त्यानंतर त्यांना नक्की बरं वाटतं, अगदी हलकं वाटायला लागतं आणि ते विचारतात की आम्ही दरवर्षी हे उपचार करून घेऊ शकतो का? तर बस्ती फक्त तुम्ही आजारी पडल्यावरतीच घ्यायला पाहिजे असं नाही, तर तुमचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही बस्ती अगदी दरवर्षी सुद्धा घेऊ शकताय. फक्त प्रत्येक वेळेचं वातावरण आणि प्रत्येक वेळेची तुमची शारीरिक स्थिती ह्याच्यानुसार त्याची औषधं मात्र नक्कीच बदलू शकतात. त्याचबरोबर पेशंटची आणखी एक शंका असते की बस्ती केल्यानंतर काही पथ्य पाळायची गरज आहे का? कारण बस्ती करत असताना आम्ही हे पथ्य पाळलेले आहेत. तर निदान जितके दिवस तुम्ही बस्ती घेतलेली आहे तेवढे दिवस तरी तुम्ही पुढे पथ्य पाळा, कारण शरीर हे बस्तीच्या कालावधीमध्ये शुद्धीकरणाच्या अवस्थेतून गेलेलं असतं आणि त्यामुळे जर लगेचच तुम्ही तुमच्या नॉर्मल आहारावरती, नॉर्मल तुमच्या रुटीनवरती आला तर कदाचित शरीराला, पचनसंस्थेला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं जर 7 दिवसाची बस्ती घेतली असेल तर पुढे 7 दिवसाचं पथ्य तर नक्कीच पाळा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी जास्त दिवस पाळण्याची गरज असेल तर ते सुद्धा न कंटाळता पाळा, त्याचा तुम्हाला फायदाच बघायला मिळेल. आज ह्या व्हिडिओमध्ये ज्या शंका प्रत्येक पेशंटच्या माझ्यासमोर येणाऱ्या मनामध्ये असतात, प्रत्येक पेशंटला जे मी समजावून सांगतो तसंच तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलाय. मला आशा आहे की आपल्याला ह्या व्हिडिओतून बस्तीबद्दल थोडीफार माहिती कळाली असेलच. असेच वेगवेगळे आयुर्वेद आणि योगाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.